रामकृष्ण हरे. सज्जन हो, आज आपणाला जीवन मुक्त अशा अर्थाचा हा भाग सांगणार आहे. मनाचे कान करून ऐका. मनुष्य जीवन हे इतक्या सुखदुःखाने भरलेलं आहे, त्याच्यामध्ये वेगवेगळ्या दशा प्राप्त होतात माणसाला. आणि दुःख झालं की दुःख मुक्त होण्यासाठी माणूस वेगवेगळे प्रयत्न करतो आणि त्या सगळ्या वेगवेगळ्या प्रयत्नामध्ये त्याचे बरेचसे स्थित्यंतर होतात. म्हणजे जसं शरीराचं असतं ना, बालपण, तारुण्य, वृद्धत्व, तसं मनाच्या मात्र अनेक दशा असतात. त्या स्थित्यांतर मनुष्य करत असताना अशी एक स्थिती आहे की ती माणसाला प्रयत्नाने मिळवावी लागते. आता काही ज्या स्थित्या आहेत म्हणजे अवस्था आहेत, म्हणजे जागृत आहे, स्वप्न आहे, सुषुप्ती आहे, हे सर्वांना माहिती आहे. पण याच्या पलीकडे पारमार्थिक ज्या दशा आहेत म्हणजे भूमिका आहेत, अवस्था आहेत, त्या अवस्था माणसाच्या अनुभवाच्या नाहीत. त्या मात्र प्रयत्नाने मिळवाव्या लागतात, सत्संगतीने मिळतात, ज्ञानाने मिळतात. आणि म्हणून माणूस त्या अवस्था मिळवण्यासाठी प्रयत्न करीत असतो. तुकाराम महाराज एका ठिकाणी असं म्हणतात, कयायशी दशा येईन माझ्या अंगा, चित्त पांडुरंगा झोरतसे, चित्त पांडुरंगा झोरतसे. अशी दशा. कशी दशा? ब्रह्मदशा, स्थितप्रज्ञ दशा. नरनारी बाळे अवघा नारायण, ऐसे माझे मन करी देवा. अशी दशा जी आहे ना, ती मात्र प्रयत्नाने आणि भगवत कृपेने सत्संगतीनेच प्राप्त होते. तेव्हा अशी दशा पूर्वी कोणाला झाली होती का? तर हो, त्याच्यामध्ये इतिहासामध्ये, स्मृतीमध्ये, मोठमोठ्या ग्रंथामध्ये त्याचे उदाहरणं आलेले आहेत. भगवद्गीतामध्ये भगवद्गीता सांगते, कर्मण्यैव हि संसिद्धिः आस्थिता जनकादयः. जनक राजा राज्य करीत होता, पण एक पाय अग्नी माझी जळे. आणि तो जनक राजा म्हणजे राज्य करीत असताना सुद्धा, कर्म करत असताना सुद्धा अशी त्यांनी ती स्थिती प्राप्त करून घेतली होती, म्हणजे ब्रह्मदशा. म्हणजे त्याला आपण शीर्षक दिले याचं, जीवन मुक्त. जिवंत असतानाच मुक्त होणं हे सगळ्यात मोठं पुरुषार्थ आहे. आणि ती स्थिती त्या जनक राजाने प्राप्त केली होती. म्हणजे बाकीचे हे सगळ्या ज्या गोष्टी आहेत ना, संसार आणि हे व्याप, तर त्याच्यामध्ये सुद्धा ही स्थिती प्राप्त करता येते. या जनकाच्या उदाहरणावरून आपल्याला सांगता येतं. असे अनेक उदाहरणं आहेत, त्यातले एक दोन आपण सांगूया. भगवान शंकराचार्य जेव्हा काशीला बरेच दिवस मुक्कामाला राहिले, कारण तिथे शास्त्री पंडित फार होते आणि त्यांची घमंड जिरवण्यासाठी, त्यांचे ज्ञानाभिमान कमी करण्यासाठी शंकराचार्य वादविवाद घडवून आणायचे. आणि मग त्यांना तो राग यायचा. कर्माचं ते खंडन करायचे, उपासनेचं खंडन करायचे, अजातवाद सांगायचे. आणि आत्मा हा एकमेव असा आहे, देह आणि जगत नाहीच आहे, असं म्हटल्यानंतर या लोकांना यांच्या व्यापारावर आणि यांच्या व्यवहारावर फार मोठा परिणाम व्हायचा. म्हणून शंकराचार्य हे त्यांचे शत्रू बनले. आणि मग हे मधून काय करायचे की त्यांची कीर्ती वाढत चालली आणि शत्रुत्व असल्यामुळे त्यांना, जसं तुकाराम महाराज म्हटलेलं आहे, पतिव्रतेची कीर्ती वाखानिता, सिंदळीच्या माथा तिडीक उठे, असं तुकाराम महाराज म्हणतात. तेव्हा सिंदळीला त्रास होतो त्या पतिव्रतेची कीर्ती वाखाणल्यावर. तसे लोक ते शंकराचार्याची कीर्ती वाखाणायला लागले आणि ते शास्त्री पंडिताचं डोकं भडकलं ना काय. मग त्यांनी एकदा पिसाळं कुत्रं त्यांच्या अंगावर सोडलं. तिकडून आंघोळीला येत असताना इकडून विरुद्ध दिशेने ते पिसळलेलं कुत्रं धावत धावत चाललं. तेव्हा शंकराचार्य धोम पळाले आणि बाकीच्या रस्त्याच्या बाजूला झाले, आडबाजूला झाले, ते कुत्रं निघून गेलं. तेव्हा हे जे आचार्य हे गंमत बघत होते, ते म्हणले, काय आचार्य, कसे भिवून पळाले, कसं पाय लावून पळाले.
आणि मग त्याला चिडवायला लागले. तुम्हाला आता भीती नाही वाटली का? ते शरीर मिथ्या म्हणताय, जगन मिथ्या म्हणताय, आणि मग पळाले कसे काय? तुम्हाला भीती कशी काय वाटली? तर शंकराचार्य म्हणतात की बाबा रे, हे जे तुम्ही प्रयोग केला आहे ना, तर तो प्रयोग मिथ्याच आहे. कारण शरीर मिथ्या आहे, तर त्याच्यामध्ये भयसुद्धा मिथ्या आहे आणि कुत्रासुद्धा मिथ्या आहे. कारण हे दोन्ही सगळं मिथ्याच आहे ना. तेव्हा शंकराचार्यांनी अशा प्रकारचं समर्थन केलं आणि मग ते जरा शांत झाले. दुसरं एक उदाहरण आहे की ते आहे कबीरांचं. कबीराला एकदा असंच कुत्रं त्यांना चावलं आणि कुत्रं काय ते पाय सोडीना. लोक धावायला लागले, पळायला लागले, हाणायला लागले कुत्र्याला. अरे काय तो कुत्रा? ते म्हणे कुत्ता जाने और चमडा जाने. अशी स्थिती ब्रह्मज्ञानाने, अशी स्थिती तत्त्वज्ञानाने प्राप्त होऊ शकते. असे अनेक उदाहरणं शास्त्रामध्ये आहेत. आणि म्हणून संत असं म्हणतात, मरण माझे मरुनी गेले, मरण माझे मरुनी गेले. जिवंत असतानाच माणूस मेला पाहिजे, म्हणजे मरणाचं भय संपलं पाहिजे असा त्याचा अर्थ आहे. आणि मरणाचं भय केव्हा संपतं? जेव्हा माझं स्वरूप, आत्मस्वरूप नैनं छिंदन्ति शस्त्राणी असं भगवद्गीता सांगते. तर ते मी त्या आत्मस्वरूपाने मरत नाही. जे नाशक कुचकं शरीर आहे ते मात्र नष्ट होतं आणि त्याला आपण मरण समजतो. पण आपलं स्वरूप जर आपण ओळखलं आणि आपलं ज्ञान जर आपलं आत्मसात केलं, तर मग मात्र मरण अगोदरच मरतं आणि आपण चिरंजीव होतो जिवंतपणे. आणि त्यालाच जीवन मुक्त असं म्हणतात. मरण माझे मरुनी गेले, मज केले अमर, मरण माझे मरुनी गेले, मज केले अमर. कारण मी अमर होतोच, पण अज्ञानामुळे, भ्रांतीमुळे जीव झालो, जीवदशा प्राप्त झाली आणि ज्ञानानंतर माझी आत्मदशा पुन्हा प्राप्त झाली. आणि मग कोण मरतं कोण मरत नाही हा सदसद विवेक झाल्यामुळे माझं मरण जिवंतपणीच मरून गेलं, असं तुकाराम महाराजांचं म्हणणं. आणि मग ती स्थिती प्राप्त होते. असो ऐसा कोठे आठवचे नाही. ती स्थिती महाराजांना प्राप्त झाल्यानंतर हे उद्गार महाराजांचे आहेत. असो ऐसा कोठे आठवचे नाही, देहेचे विदेही भोगू दशा. असो ऐसा कोठे आठवचे नाही. अशी स्थिती होते, अनुभवली संतांनी. महाराज म्हणतात असो ऐसा कोठे आठवची नाही, देहीच विदेही भोगू दशा. आणि त्यालाच जीवन मुक्त म्हणतात. आणि याची देही याची डोळा भोगो मुक्तीचा सोहळा असं संत म्हणतात. तेव्हा जिवंत असतानाच आपण अशा प्रकारचा आनंद उपभोगला पाहिजे आणि तो मात्र ज्ञानानेच होतो, ज्ञानानेच शक्य आहे. तेव्हा ही दशा, ही स्थिती आपणाला प्राप्त झाली पाहिजे. त्यासाठी आपण प्रयत्न केले पाहिजे, सत्संग केला पाहिजे. या सगळ्या स्थित्यांतरातून आपण जाऊन ती स्थिती शेवटी गाठली पाहिजे. आणि आम्हाला फक्त दशा कोणत्या माहिती आहेत? आम्हाला फक्त गृहदशा माहिती आहे. माझी ग्रहदशा फिरली हो, त्यामुळे हे सगळे दुःख मागं लागले. दुर्दशा एक माहिती आहे आम्हाला, वाईट दशा हो, आणि वाईट दशा प्राप्त झाली. आणि तिसरी आहे अवदशा, खाली आलेली अवदशा, त्याला आपण अवदशा म्हणतो. ह्या अवदशा काय, दुर्दशा काय, ग्रहदशा काय, ह्या दशा ज्या आहेत ना, तर ह्या सगळ्या दशा जर संपवायच्या असतील आणि अशी ब्रह्मस्थिती, ब्रह्मदशा, ब्रह्मस्वरूप. आणि म्हणूनच आपण अशा ज्ञानी माणूस जेव्हा विदेह मुक्त होतो, म्हणजे देह सोडतो, तेव्हा आपण त्यांना म्हणतो ब्रह्मलीन झाले, भगवत स्वरूप झाले, अशा अर्थाने त्यांना आपण म्हणतो. आणि बाकीच्यांना काय म्हणतो? वैकुंठास गेले, स्वर्गवासी झाले. पण ज्ञानी महात्म्याला आपण तसं म्हणत नाही. त्याचा अर्थ असा की ते ब्रह्मलीन होतात, ती स्थिती ते प्राप्त करून घेतात. अशी स्थिती प्राप्त करण्याचा आपण प्रयत्न करूया.
त्यासाठी सत्संगती करूया, सत्शास्त्र श्रवण करूया, भगवत कृपा होईल असे आशा करूया. आणि असं जर झालं तर आपलं जीवन आनंदमय मंगलमय याच देही जिवंत असताना झाल्याशिवाय राहणार नाही. हा व्हिडिओ इतरांना पाठवा, लाईक करा. ज्यांनी चॅनलला सबस्क्राईब केलं नाही त्यांनी जरूर सबस्क्राईब करा. ऐकत रहा, आनंदी रहा. रामकृष्ण हरे.